मन मंदिरा गजर भक्तीचा. जगत तेच असतं, जीवदशा तीच असते, वस्तू तीच असते, पण दृष्टीने पालट होतं. सद्गुरू बोध झाल्यानंतर जग पालटत नाही, जगाकडे बघण्याची दृष्टी पालटते. अरे का महत्वाचा भाग तो आहे. जग कधी पालटत नाही, जग आहे त्या पद्धतीने आहे, वारा वारा पद्धतीने वाहतो. दुपारची वेळ झाल्यानंतर सूर्य जसा गरम असायला पाहिजे तसा असतो, पौर्णिमेचा चंद्रमा जसा असायला पाहिजे तसा असतो, ज्या ठिकाणचं पाणी जसं असायला पाहिजे तसे असतं, काही फरक नाही. पण त्या पाण्याकडे तीर्थ म्हणून बघावं, नदी म्हणून बघावं, गंगाजल म्हणून बघावं का काय म्हणून बघावं, हा शेवटी दृष्टीचा भाग आहे. आणि म्हणून एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी असा आहे की अमृतानुभव आपल्याला जीवनाकडे बघण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी देतो. रोज सांगतोय, पुन्हा पुनरुक्ती करतो. अमृतानुभव ग्रंथ वाचल्यानंतर काहीही मिळणार नाही, फलश्रुती काही नाही. माणसं म्हणतील मग उद्यापासून कशाला यायचं आम्ही. प्रत्येक माणसाला असं वाटतं हे केल्यानंतर काय मिळेल. व्यवहारातलं गणित निराळं आहे, परमार्थातलं गणितच निराळं आहे. नाही, हे केल्यानंतर काय मिळेल, ते केल्यानंतर काय मिळेल, ते केल्यानंतर काय मिळेल, इतका जप केल्यानंतर काय मिळेल, 1,00,000 जप केल्यानंतर काय मिळेल, असं मनुष्य स्वभावानुसार अगदी बरोबर आहे, कुठेही चुकलं नाही. गीते सुद्धा सांगून मोकळी झाली, कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. मी परवाही सांगितलं, कृष्ण ॲट रँडम स्टेटमेंट करत असतो. तुम्ही म्हणाल तुम्ही शुद्धीवर आहात का, नक्कीच आहे. अहो कसं काय सांगावं आम्हाला, कर्म करावं पण फळाची अपेक्षा करू नये. हां, एवढ्या बायका सकाळपासून स्वयंपाक करतायत, असं वाटायचं नवऱ्याने जीवच नाही, फळाची अपेक्षा करू नये. जेवण करण्याचं फळ काय, तर नवऱ्याने जेवणं, मुलाबाळांनी जेवणं, जेवून तृप्त होणं. काय हिचा आजचा पहिला घास खातल्यानंतर सगळे अतृप्तच राहून निघून जावं आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवावं असं वाटतं का. कर्म केल्यानंतर त्याची फळाची अपेक्षा प्रत्येकजण करते. बाई चांगलं लुगडं नेसते, नीटनेटकं नेसते, कशा करता, नीट दिसावी, चांगली दिसावी, बरोबर आहे ना. काय का वाईट दिसावं म्हणून लुगडं नेसता. हे पुरुष मंडळी चांगले कपडे घालतात, सफारी सूट घालतात किंवा साधी पॅन्ट घालतात, काय घालतात, जरा नीटनेटकं येतात, प्रवचनाला जायचं आहे, चांगली माणसं तिथे येतात, त्यामध्ये आपण कसं तरी दिसू नये, नीटनेटकं दिसावं. हे फळ आहे का नाही. म्हणजे चांगलं कपडे करण्याचं फळ काय, तर चांगलं दिसणं. मग लहान सहान कर्मामध्ये जर फळाची अपेक्षा आहे तर गीता सांगते कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. मजा सांगतो, ज्ञानेश्वरी सांगते फळाची अपेक्षा ठेवून दे बाजूला, करताच होऊ नकोस. करता होऊ नकोस म्हणजे कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही. ज्ञानेश्वरी म्हणते करताच होऊ नकोस, मी करतो असं म्हणू नकोस, सगळं प्रभू माझ्याकडून करवतो असं म्हण. फळाची अपेक्षा प्रश्नच निराळा, निकालात काढून टाकला. तेव्हा तुम्हाला वाटेल की अमृतानुभव आपण ऐकतोय, काही आपल्याला फळपत्रात पडेल. अमृतानुभव ऐकल्यानंतर एकच कळेल की आता फळ काही पत्रात पडायचं शिल्लक राहिलेलं नाही. माझं जीवन हे नुसतं फळ नाही तर सुफळ आहे.
माझं जीवनच फळ नाही तर सुफळ आहे. आज संसार सुफळ झाला गे माय. सुफळ झाला. काय म्हणतात? संसार कसा झाला? सुफळ झाला. म्हणून नीट लक्षात घ्या, ज्यानं अमृतानुभव ऐकला मिळायचं काही शिल्लक राहिलं नाही. मस्त एक तृप्त जीवन, तृप्त अवस्थेतून निर्माण झालेला ग्रंथ, परिपूर्ण अवस्थेतून निर्माण झालेला ग्रंथ. उपदेश झाले, सगळं झालं, आणि परिपूर्णत्वाला जेव्हा पोचले, बोल ज्ञानराजा तुझा अनुभव सांग, अनुभव सांग. कळू दे नाही तर न कळू दे, पण कानावरून तरी जाऊ दे. माझं बोलणं कळलं का? कळू दे नाही तर न कळू दे, पण कानावरून तरी जाऊ दे. चांगल्या गोष्टी कानावरून जाण्यामध्ये सुद्धा महत्त्व असतं, नाही का? वाईट गोष्टी कानावर जाऊ नयेत, पण चांगल्या गोष्टी कानावरून गेल्या तरी हरकत नाही, एक दिवस कानात जातील. माझं बोलणं कळलं? तेव्हा अशा भूमिकेतून आल्यानंतर प्रकृती पुरुषाचं ऐक्य, शिवशक्तीचं ऐक्य, पुन्हा पुन्हा रोज सांगतोय, नीट लक्षात राहावं. नाही तर घरी गेल्यानंतर मालकाने विचारावं किंवा दोघापैकी कोणीतरी एकाने विचारावं, काय ऐकलं? निदान शिवशक्ती एवढं तरी लक्षात ठेवा. तोही म्हणेल हे आपल्या पलीकडचं आहे, जाऊ द्या. काय? हां, शिवशक्ती एवढं तरी लक्षात ठेवा. मग सांगा की शिवशक्तीचं ऐक्य ऐकलं, मग सांगा जो शिव आहे, शक्ती आहे, तोच सद्गुरू आणि शिष्य आहे, या दोघांचं ऐक्य ऐकलं. असं आपण हळूहळू हळूहळू पुढे निघालो, एक एक टप्पा पुढे जात राहिलो, बरं का? एका एका अवस्थेतून पुढे जावं लागतं. बाळपणाची अवस्था, वृद्धपणाची अवस्था, तरुणाची अवस्था, वृद्धत्वाची अवस्था, जर्जर झालेल्या शरीराची अवस्था, धावत पळत खाता येतं ती अवस्था, बिछाण्यावर पडून सुद्धा एक घास तोंडात जात नाही ती अवस्था. विसंगती कळली का? जीवन ही एक विसंगतीच आहे, पण विसंगतीमध्ये कुठेतरी संगती आहे, म्हणून जग चाललंय. काय म्हटलं मी? या विसंगतीमध्ये एक अदृश्य अशी संगती आहे की त्या संगतीच्या आधाराने जग चाललेलं असतं. 10-12 माणसांचं घर असतं, किंवा पूर्वी असायची, पण 7-8-10 माणसांचं तरी असायला काही हरकत नाही. 2 मुलं, 2 सुना, याला 2 नातवंड, त्याला 2-3 नातवंड, नवरा बायको, असं घर असतं. अशा घरामध्ये भिन्न प्रकृतीची, भिन्न स्वभावाची माणसं असतात. आणि ते कसं असतं, कोणालाच कोणाचं वर्चस्व खपत नसतं. माझं बोलणं समजलं का? कोणालाच कोणाचं वर्चस्व खपत नसतं, पण एक असं वर्चस्व असतं की त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. तो आहे अव्यक्त धागा. याने केलं तर म्हणता येतं तू कर ना, पण एक जो करता आहे त्याने जर सांगितलं तर कोणाची नाही म्हणायची हिंमत नसते. म्हणजे हे 8-10 जणाला बांधून ठेवणारे एक सूत्र आहे. सगळी विसंगती आहे. जावा जावा, भाऊ भाऊ, वडिलासमोर अगदी गोड 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 गोड, बाहेर गेल्यानंतर कशी पुढे पुढे करत होती बघा. दुसऱ्याचा नवरा म्हटला, अगं तुला जमत नाही म्हणून तर खेटर खातीस, जरा शिक की, तिचं मनात नसलं तरी करावं.
मनात नसलं तरी जिथे करावं लागतं तो संसार, आणि मनात असलं तेच करावं आम्ही परमार्थ. फटकन 2 व्याख्या झाल्या. काय म्हटलं मी? मनात असतं तसं करायचंच नसतं, तो संसार आहे. मनात असं वाटलं सासऱ्याला 4 शिव्या द्यावा, देता येतात का? काय देता येतात का? अगदी खडूस सासरा असला तरी देता येत नाही. म्हणून संसारामध्ये मनात आहे तसं वागता येतं असं नाहीच. परमार्थामध्ये जसं मनात आहे तसंच वागावं, कारण मनाच्या पाठीतीच तो आहे. तुमच्या मनात काय ते त्याला नेमकं माहिती आहे. म्हणून तिथे लांडी लबाडी करून जमत नाही. तेव्हा कळावं प्रत्येक अवस्था काय आहे, प्रकृती काय, पुरुष काय, शिव काय, शक्ती काय, सद्गुरू काय, शिष्य काय. आणि असं सांगत 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 महाराज आले. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या 2 शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतू 2 ठाई. शिष्य आणि गुरुनाथू शब्द 2, पण अवस्था 1. शिष्य आणि गुरुनाथू काय? एका ठिकाणी दोन्ही नातं असावीत. जो गुरु आहे तोच शिष्य आहे. जेणे प्रत्यय गुरुत्व तेनेची प्रत्यय जरी शिष्यत्व, तरी येथे उभयत्व कैचे आले? ज्या प्रतीतीतून गुरु त्याच प्रतीतीतून शिष्य. गुरु शब्दाचं दर्शन शिष्य आहे. गुरु म्हटल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की याला कोणीतरी शिष्य आहेत, आणि हे शिष्य आहेत म्हटल्यानंतर कळायला पाहिजे कोणाचे तरी शिष्य आहेत, यांना कोणीतरी गुरु. आता प्रत्ययासी पूर्वपरता आहे तव नसे विचारिता, जे दिसी गुरु शिष्यता तो प्रत्ययाची असे. गुरु शिष्य जरी दिसले तरी दोन्ही रूपाने तो प्रत्ययरूप परमात्माच आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.